नमस्कार मैत्रिणींनो. तर आज होळीचा सण असल्यामुळे आपण देवासाठी नैवेद्य पुरणपोळीचा करतो. तर मी इथं पुरण असं शिजून घेतले मऊ, आणि ह्याला चटका द्यायचा बाकी अजून. हे असं मऊ शिजून घेतलं. आणि इथे मी भाज्याचं पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथं मी आमटीसाठी असं वाटण तयार केलेलं आहे. हे वाटण 2 कांदे शेगडीवर भाजले आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली, थोडंसं खोबरं आणि थोडा लसूण, अद्रक हे सगळं वाटण मी भाजून घेतलं आणि मग अशा प्रकारे मिक्सरमध्ये याचं वाटण तयार केलं. हे आमटीचं वाटण आहे. आणि इथे मी पोळ्या करण्यासाठी अशा पद्धतीचं कणिक मळलं आहे, मऊ, तुम्ही पाहू शकता. आणि मऊच कणिक मळायचं, थोडंसं पातळ, म्हणजे पोळ्या छान येतात, फुटत वगैरे नाही. थोडासा ह्याच्यामध्ये मैदा घालायचा 1 वाटीभर कणकेमध्ये. आणि इथे मी भाताचं कुकर लावून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे उडदाचे पापड आहेत, हे सुद्धा आपल्याला तळायचे आहे. आणि अशी कुरडई, आणि हे असे तांदळाचे पट्टी पापड, हे आम्ही घरीच बनवतो आणि हे पापड आम्ही विकण्यासाठी सुद्धा ठेवतो. अशा प्रकारे पापड आहेत हे तांदळाचे पट्टी पापड, कुरडई आणि हे उडीद पापड. हे आता आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता मैत्रिणींनो, एक पातेलं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातले 2 पळ्या. हे आमटी फोडणी देण्यासाठी तेल आहे टाकलेलं पातेल्यामध्ये. आता तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. आता आपण आमटीसाठी हा अंबारी मसाला घेऊया थोडासा, आणि हा काळा आहे, हा सुद्धा थोडासा घेऊया. आणि ही जी आहे ही धना पावडर आहे, ही पण आमटीला थोडीशीच वापरायची आहे, याने चव छान लागते. आणि थोडंसं लाल तिखट, हे सुद्धा लाल तिखट असं टाकून घेऊया. आणि हे मसाले आपल्याला आमटी फोडणी देण्यासाठी वापरायचे आहे. आता हे आपण असं याच्यामध्ये हे वाटण टाकून घेऊया. छान तळून घ्यायचं आहे. असं वाटण घातलं की आमटी चविष्ट होते आणि छान सुद्धा लागते. झालं.